ही जी सगळी शेती बघताय ना, ही भात शेती आहे आणि ही जवळजवळ 2-3 महिने झाले लावून, रोपं लावण्यापासून. आणि आत्ता ही जी शेती तयार झाले म्हणजे याचे जे धान्य आहेत ते परिपक्व झालेले आहेत. ते बघा, जे आता कापू शकतो आपण आणि त्याचं सुकवून त्याला आपण स्टोअर करू शकतो किंवा चक्कीत दळून त्याचे तांदूळ तयार करता येतात. पण आता असं झालं आहे की ऑक्टोबरमध्ये पाऊस चालू आहे. सप्टेंबर एंडिंग आहे, आज 1 ऑक्टोबर आहे. तर पाऊस चालू आहे आणि इकडे बघा, त्यामुळं हे जर आता जर कापलं नाही ना, जे पिवळसर झाले, तर पावसामुळे ते पडू शकतात, म्हणजे मोडले जातात रोपं आणि मग ते कापायला किंवा धान्य गळून पडतं आणि नुकसान होते. तर गावी शेतकरी काय करतात, असं ऊन पडलं ना की लगेच जाऊन एखादा छोटासा चोंडा बोलतो आम्ही, ते कापून टाकतात आणि रस्त्याच्या बाजूला कापून टाकतात, म्हणजे रस्त्याच्या बाजूला सुकत घालतात. ही जी लाईन लावली आहे ना, ही गवत नाही, ह्याच्यामध्ये पण धान्य आहे. हे बघा, ह्याच्या सगळ्या लोंबी आहेत. हे धान्य संध्याकाळपर्यंत सुकणार, तर त्याला बांधणार आणि ह्याला त्याचे धान्य वेगळं करून देणार. हे बघा कशी लाईन लावली आहे.